हे खोकला 1.5 किलोमीटर याचा खाकरल्याचा आवाज जातो. हातोर घेतो आणि पोराच्या गोधडीवर फेकितो येऊ. ज्याने तरुणपणे परमार्थ केला ना ते अजिबात करत नाही. मला ते उठले तरी काकडा, बसले तरी काकडा, दळता कांडिता हरी बोला. भगवंताचं नामस्मरण चालू राहतं, ध्यान चालू राहतं. ज्याने नुसती तरुणपणे मजाच केली, हाई तरुण तर घे मजा करून, जाशील मरून तर टाकतील पुरून. ज्याने नुसते तरुणपणे कोणी आलं का, कोणाची गाडी आली का, अय भाऊ आले, काही काही तर नाही याच्यावरच येऊन येऊन येणार कोण. आता सध्याला काही काही गडी पेटून ठुलली. फक्त शेपूट पिरगळायचा. बाकी काही नाही माय बापा. तुम्ही कोणाच्या दारात उभा आहात, तुमची बुद्धी कोणाचं गुलाम आहे. हेअरस्टाईल का हेडस्टाईल, पोरांचं काय करायचं तुम्हाला. हेर का हेड, कुऱ्हाड डॉक्टर, कुऱ्हाड मॅडम. डोक्याच्या केसाचं वळण का डोक्यातले विचार. ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात त्या घरामध्ये तुकोबरायची आवली राहती समजायचं. ज्या घरामध्ये विचार बदलले जात नाही, संत ज्ञानेश्वर माऊली कळाले नाही, संत तुकोबराय कळाले नाही, वारकरी संप्रदायाचं वैभव आणि ऐश्वर ज्या घराला कळालं नाही त्या घराला नामस्मरण काय कळणार आहे. माय बापांनो. आणि म्हणून आपल्या घरामध्ये आपले मुलं, आपलं नामस्मरण, आपला आहार, तुमचा 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 आहार, तुमचे पोरं तेच करणार आहेत. तुम्ही जसे आहात तसे तुमची झेरॉक्स कॉपी तुमची पोरं असणार. पती जलमला माझे उदरीन मी तयाची झाले नवरी. आपला डीएनए, आपलं रक्त जन्माला येणारा बापच असतो हे लक्षात असू द्या. आपण पुन्हा आपल्या पत्नीच्या गर्भामध्ये जन्म घेतो, आपलंच ब्लड आहे, आपला डीएनए. आपण जन्माला आलो पुन्हा. बाप कधीच मरत नसतो. म्हणून 6-6 पिढ्या डेव्हलप व्हायला लागतात. डेव्हलप काला पूज्य बाबांचा आहे. गोपाल कृष्णाला वसुदेवानं कोण्या नदीच्या पुरातून वाचवलं भाऊ अण्णा. यमुनामाई, बरोबर आहे. यमुनामाईच्या पुरातनं वाचवलं. बापाचं आद्य कर्तव्य आहे लेकराला पुरातनं वाचवणं. आता आपले पोरं ऑनलाईनच्या पुरात सापडलेत का नाहीत. सापडलेत का. आता आपले पोरं धाब्याच्या पुरात सापडलेत का नाहीत. आता आपले पोरं रातीतून श्रीमंत बनव इधर यायचा करो. त्याचा क्राईम नाही बरं का. आपले पोरं सापडलेत कच नाही. सापडलेत. आपलं पोरग जर 1.5 तास संडास मध्ये मोबाईल घेऊन बसत असन काय प्रगती करणार आहे.
त्याच्या करता नामस्मरण. ते म्हणले नामस्मरण आम्ही म्हणतो ना, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम असं म्हणतो ना. रामाने जे सहन केलं ती सहन करण्याची ताकद तुमच्याकडे नामस्मरणाने प्राप्त झाली का? उद्या राजा होणार होता, लगेच कळालं उद्या वनवास आहे. मग राज्याची अभिलाषा मनात होती का? तशी आमच्याकडं निस्ती अभिलाषा, आमचा वार्ड आहे बीपी. या गोकुळात लई राक्षस आलेत महाराज. पंचमहाभूताचं गोकुळ आहे. तेही गोकुळ तो कृष्ण त्याच गोकुळात, आज तो कृष्ण ह्या गोकुळात आहे. आणि ह्या गोकुळात सगळ्यात महत्वाचा राक्षसाने डोकं काढलं डॉक्टर. बीपी नावाचा राक्षस. त्याला सकाळी एक गोळी टाकावच लागती. आणि त्याला का हुकून चुकून गोळी नाही टाकली तर तो राक्षस आपल्याला आतून वाकड करतो. दोन नंबरचा राक्षस खाल्ल्या खाल्ल्या पुन्हा डायबिटीस नावाचा राक्षस आपल्यात इथं डाउनलोड झालेला. इथं बसलेले 75% लोकांना डायबिटीस आहे आता. आणि 2033 मध्ये जसा आता प्रत्येक घरात शुगरचा प्रॉब्लेम आहे तसा 2033 मध्ये आता तरी तुरळूक 2-4 गावा मिळून 7-8 पेशंट कॅन्सरचे सापडते. पण 2033 मध्ये जसा आता प्रत्येक घरात डायबिटीज आहे तसं 2033-34 मध्ये प्रत्येक घरात कॅन्सरचा रोगी सापडणार आहे. याला कारण काय? कारण आम्हाला हेच मेन कळलं नाही. अरे तुमच्या पोराला सर्दी झाली तर म्हातारी म्हणती बॉम्बला तर रसा पितो का वाटीभर. अजून आहारशास्त्र कळालं नाही, अजून गर्भशास्त्र कळालं नाही. पोरांचं लग्न वयात आल्यावर करायचं का विचारात आल्यावर करायचं? सर पोरग वयात असावं का विचारात असावं? सरांनी सांगितलं बरोबर विचारात. पण काही म्हणतात तू हिंडत होतो पाय माया पोराला, मा पोरग मग डंडळाची कंडळ झालेलं आहे. पाय एखादी गोरगरीबाची. मी म्हणलं तिला हात नाही जमन का? ते म्हण जमन गाड्या. एकदा ना मला मुकी, ते म्हण ज्याची बायको मुकी तेव्हा साऱ्यात सुखी. सर पोरग किती टप्प्या आहे, अशी कशी दाढी राखी तर कोडवणी. त्याच्याकडे विचार किती स्टँडर्ड आहे, त्याच्याकडे नामस्मरणाचा प्रभाव किती आहे, किती चांगल्याच्या संगतीत आणि चांगल्याच्या पंक्तीत बसतंय. मायबापांनो, जर तरुणपणे परमार्थ असेल तर वृद्धपणे कामाला येत असतो. आता वय वर्ष 90. आवाड महाराज कुठे बसले? ते तिथे बसले. 90 आहे, ठणठणीत आहेत, कीर्तनाला येऊन बसत आहेत. आता कीर्तन चालू झाल्यापासून मांडी घातलेली बाबा हाही अशीच आहे. हे नामस्मरणाचा प्रभाव आहे. आणि ज्या घरामध्ये नामस्मरण आहे त्या घरामध्ये सदोदित नित्यनेमाने भगवंताचं चिंतन चालतं. घरामध्ये प्रसाद बनवला जातो, तो प्रसाद लेकराने खाल्ला जातो. आणि ज्या घरामध्ये लेकर प्रसाद खातात त्या घरातलेच लेकर म्हणतात आय कॅन डू, मी करू शकतो, मी बनवू शकतो. ज्या घरामध्ये चुरचुर के खाओ कुछ बन किती खाओ, निस्ते खाल्ले ते दिंडीत येते पण निस्ते बिस्किट पुढे गोळा करायला. येते ते काही काही येत पण चांगल्या चपला असल्या का येत नाही. असे थोडे येणार आहेत महाराज. पण आल्यानंतरचा भाव तुमचा कोणता आहे याच्यावर तुमचं जगणं अवलंबून आहे महाराज. तरच आहे.
परमार्थ तरुणपणे. परमार्थ काय देतो? अनर्थ घडू देत नाही. परमार्थ काय करतो? विचार स्टँडर्ड करतो. परमार्थ काय करतो? आचरण शुद्ध करतो. परमार्थ काय करतो? आहार समजून सांगतो. परमार्थ काय करतो? संगत चांगली कर हे सांगतो. भावया जतन ही भूपायला भाते, भावया जतन ही भूपायला भाते, भावया जतन हे उपायला भाते, भावया जतन हे उपायला भाते. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, भावया जतन हे उपायला भाते. परमार्थ महाधन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. काही काही म्हणले परमार्थ करायला लागलो का त्याच्यात काहीच नाही. बाबा परमार्थ करत असताना तुमच्याकडे येईल तिचं नाव लक्ष्मी असेल, आणि तुम्ही वाम मार्गाने कमवत असताना येईल ती अवदासा असेल. कारण की लक्ष्मी आणि अवदासा दिसायला सारख्याच आहेत. हिरभळ काम केल्यानंतर मिळालेले 500ची नोट आणि दुधात इऱ्या टाकून केमिकल टाकून लावलेली डिग्री त्याच्यापासून मिळालेली 500, ही हिरभळ काम केल्यानंतर आलेली 500ची नोट आणि सकाळी 1.5 तासात आलेली 500ची नोट सारख्याच राहत्यान का बदलून राहत्यान? वाईट मार्गाने आलेली सर ती 500ची नोट का तिचा घाण वास येतो? नाही ना. आणि जी कष्ट करून मिळवलेली 500ची नोट ती सारखीच आहे, पण दोघी नोटी परिणाम वेगवेगळा दाखवतील तुम्हाला. परिणाम हो. एक जण म्हणला 2 नंबर त्या टाकून दारू विकायची, खोऱ्याने पैसे उडी. वडीतान तुम्ही खोऱ्याने पैसे उडीतान, लईत लई 1 पिढी उडीतान, म्हणजे 50 वर्षे 25 वर्षे 30 वर्षे, जास्त नाही. तुमचं पोरग मजेत फिरन, पण नातू कपाळाला लावायला माती नाही ठेवायचं. हे लक्षात ठेवा. वाईट मार्गाने कमवलेलं तुम्हाला 10-20 वर्ष सुख देईल, त्याच्यानंतर देणार नाही माय बापांनो. अनिति से जो मिलता है वो सुख देता है, समाधान नाही. परमार्थ तरुणपणे कळाला आणि कृतीत उतरला, वृद्धपण आनंदात जात असतं माय बापा. त्याच्याकरता नामस्मरण, त्याच्याकरता चिंतन. सीतेचं भजन करता तुम्ही. काय झालं साखर अक्का? जाऊन दे. खाल्ल्या वाड्यातली मोठ्या त्या कुठं बसलेल्या आहेत? छबू काकून त्या तिकडे आहे का? माग आहे का? सुनीता अक्का त्या कुठे येत? हे इथं बसलेले. जनाबाईन त्या नाही आल्या का? आल्या. मंगल काकून, साखर आका, ठकू वहिनी त्या कुठे? त्याच्यामुळे मी म्हणतो पुढं पुढं येऊन बसा असं. बरं जाऊन द्या. सीता कुणाची मुलगी आहे तुम्ही सांगा महिला मंडळ? कुणाची आहे? हा, जनक राजाची. कुणाची सून आहे? दशरथ राजाची. गुरुजी, एका राजाची मुलगी, एका राजाची सून आणि ब्रह्मांडाच्या नायकाची पत्नी, भगवान प्रभू रामचंद्रजीची. आता मला खरं सांगा बरं का सगळ्या जणी, एका राजाची पोरगी, एका राजाची सून आणि करतुम अन्यथा करतुम भगवान प्रभू रामचंद्रजीची पत्नी आणि साक्षात सीता लक्ष्मी.
ती 14 वर्ष उषाला काय घेऊन झोपली? मोबाईल. काय दगड. एका राजाची पोरगी, एका राजाची सून आणि ब्रह्मांडाच्या नायकाची पत्नी साक्षात लक्ष्मी 14 वर्ष उषाला दगड घेऊन झोपली. कधी रामाचा बीपी वाढीला का तिनं? काय बाबा तुझ्या बरोबर लग्न केलं पण मा पराडा झाला. काय चिमूक काटे घुसत येत, काय काय सरटीचे काटे हे का वाघाच्या डरकळे ऐकू येत्या, मला झोप आहे अशी म्हणली. अय बाया हो म्हण, अजिबात म्हणले. आणि आपला 4 दिवस गॅस संपल्यावर काय होतं आपल्याला? आपलीच बाईक मध्ये बा फुकू फुकू डोळे चाललेत मग सरपण व लगचे आकुड हिंडतो. परमार्थ कशा करता केला जातो? ऍडजस्ट करण्याकरता केल्या जातो, याचं नाव परमार्थ आहे. मला तुम्हाला ऍडजस्ट किती करता येतं? माऊलीच्या दिंडीत जातात कितीतरी लाखोने लोक, तारकेश्वर गडावरच्या दिंडीत जातात बाबा बरोबर कितीतरी लाखोन. आणि आपल्यासारखे नाही, आपल्यासारखे नाही. आपल्याकडे एक गाडी आहे, तिला टेकाडाला लावा लागत, चालू होत नाही ती. दोन पडल्याला बोर आहे, त्या ट्रॅक्टरला काड्या लव 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 टर वाजत आहे. ते ट्रॅक्टर आणलेले ते बँकेवालीने उडू नये म्हणून ऊसाच्या काटात लावले, तरी बघता त्यात तिकडं. आपल्यासारखे नाहीत महाराज.